हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. नेहमीप्रमाणे आज पण दिवसाची सुरुवात झाली आणि आज थोडी अर्धा तास मी आधीच उठले होते. उठल्यानंतर छान मस्त फ्रेश झाले, ब्रश वगैरे केला आणि सरळ वॉकसाठी निघाले. आणि हे जे गार्डन आहे तर हे माझ्या घराच्या बाजूलाच आहे. समोरची बिल्डिंग आमचीच आहे, त्याच्यामुळं लगेच तिथे जाता येतं. त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर मग आपल्या कामाची सुरुवात होते. बट आपल्या कामांची सुरुवात करायच्या आधी थोडा वेळ हा माझ्यासाठी असतो आणि मस्त असा चहा ठेवायचा होता. त्याआधी हे भांडे होते थोडे काल रात्रीचे, तर ते लावायचे होते. तर चला म्हटलं, चहा करता करता भांडेसुद्धा लावून देऊया. आणि मला कधी पण अशी सवय आहे की मी रात्री गॅसचा कॉक जो असतो तो बंदच करत असते आणि सकाळी उठल्यानंतर मग सगळ्यात पहिले तर तो कॉक चालू करते. आता घरामध्ये चहा घेण्यासाठी मी एकटीच आहे आणि पूर्वी मी एकाच कप चहासाठी 2 चमचा साखर घालत होते. बट आता मी तो 1 चमचा साखर कमी केलेली आहे आणि मस्त असा निवांत वेळ होता. आणि आतापर्यंत आई होत्या, त्याच्यामुळं काय होत होतं की आम्ही दोघेसुद्धा सारख्या वेळेवरच बाहेर वॉकसाठी निघत होतो. बट आता आई गावाला गेल्या, त्याच्यामुळं मग आमचं असं असतं की पहिले मी वॉक करून येते आणि मी आली की लगेच मग ते जातात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणींनी हा टाईम आपल्यासाठी स्वतःसाठी हा द्यायला पाहिजे. उठल्याबरोबर लगेच आपण काय करतो की हातामध्ये ब्रश असते आणि एका हाताने आपण कामे करायला लागतो. बट तसं न करता सकाळचा वेळ हा निवांत आपल्यासाठी सर्वात पहिले घालवला पाहिजे. त्यानंतरच मस्त दिवसाची सुरुवात करायची. कामे काय रोजच असतात आणि रोज ती आपल्याला करावीच लागतात. रोज तीच ती कामे आपल्याला करावी लागते. बट गेलेला वेळ हा परत येत नाही, त्याच्यामुळं स्वतःसाठी वेळ द्यायला आपण शिकलो पाहिजे. आणि स्वतःसाठी वेळ द्यायचा की नाही हे आपल्यालाच ठरवायचं असतं. घरामधलं कुणीही येऊन आपल्याला म्हणणार नाही की तू थोडा वेळ बस किंवा थोडा वेळ तू स्वतःसाठी घालव. तो आपल्यालाच घालावा लागतो वेळ. त्याच्यामुळं आपल्यासाठी वेळ हा आपणच काढायचा. आता हे सगळं झाल्यानंतर मी मस्त असं कामाला सुरुवात करते आणि सर्वात पहिले काम असतं ते म्हणजे घर आवरणे. कारण काय होतं की अगोदरल्या दिवशी तर मी जवळपास सगळं आवरून ठेवतच असते. बट रात्रीच्या वेळेपर्यंत, झोपायला जाण्याच्या वेळेपर्यंत अद्विकचं खेळणं चाललेलं असतं आणि फक्त हा हॉलमध्ये जो काही त्याचा खेळण्याचा पसारा असतो. काल त्यांनी जे काय आहे ते क्राफ्टचं काम केलं आणि त्याच्यामुळं सगळ्या घरामध्ये सगळीकडे स्केच पेन फाडलेले होते आणि तेच मला सगळे उचलायचे होते. त्याच्यानंतर मग जे काही हॉलमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात, काही सामान असतात, तर ते सगळं मी जागच्या जागेवर ठेवत असते. जेणेकरून सगळा हॉल रिकामा असला किंवा मग सगळ्या घरामधलं जे पसारा आवरावर केलेला असला तर आपल्याला घर झाडणं पण इझी जातं आणि थोडंफार घर स्वच्छ आणि ऑर्गनाईज पण दिसतं. त्यानंतर सोफ्याचे जे कवर आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित करून घेतले. आता दिवसभरात मी कितीतरीदा सोफ्याचे कवर व्यवस्थित करत असते, कारण घरामध्ये लहान मुले असतील तर सोफ्याचे कवर हे खराब होतात, ते उड्या वगैरे मारतात त्याच्यामुळे. बट मी ते नेहमी व्यवस्थित ठेवत असते, त्याच्यामुळं सोफा हा नेहमी छानच दिसतो. आता हॉलचं झाल्यानंतर त्याच्या बाजूची जे रूम आहे त्या रूममध्ये आले आणि अद्विकनी असं सगळं बॉक्समध्ये सगळं कागद वगैरे भरलेले होते आणि ते सगळं खाली टाकलेलं होतं आणि ते सगळं मी एका बॉक्समध्ये भरून घेतलं आणि तो बॉक्स मला तसाच ठेवायचा होता. कारण मी जर तो फेकला असता तर त्यांनी मला विचारलं असतं की कुठे ठेवला, त्याच्यामुळं मला तो बॉक्स तसाच ठेवावा लागतो. त्यानंतर आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा मी अशी एक बॅग नेलेली होती, त्याच्यामध्ये अद्विकचे 2-3 कपडे आणि नॅपकिन वगैरे घेऊन गेलेली होती. तर कारण ॲक्च्युली अद्विक कारमध्ये ओमेट करतो, त्याच्यामुळं त्याला होतं कधी असं, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी मी सोबत ठेवत असते आणि ती बॅग कारमध्येच राहिलेली होती आणि आज यांनी आणली, त्याच्यामुळं मग त्या बॅगीमधलं जे सामान आहे ते सुद्धा मी व्यवस्थित लावलं आणि जे काही पसारा होता या रूममधला छोटा मोठा तर तो सगळा मी आवरून घेतला. त्यानंतर मी बेड वगैरेची जे बेडशीट आहे ते व्यवस्थित करून घेते आणि छान मस्त ऑर्गनाईज करून ठेवते. आपल्याला जर घर ऑर्गनाईज करून ठेवायचं असेल तर काय करायचं, एकच ट्रिक अप्लाय करायची आणि ती म्हणजे जेव्हाही आपण वस्तू काढतो त्या वस्तू त्या जागेवर पुन्हा गेल्या पाहिजे. आपण काय करतो की एकदा वस्तू काढली की ते कुठेही ठेवून देतो आणि त्याच्यामुळंच आपल्या घरामध्ये पसारा जमा होतो आणि मग घर हे ऑर्गनाईज दिसत नाही. आपल्याला ते मग एका वेळी सगळे कामं करावी लागतात. त्याच्यामुळं जर आपल्याला आपलं काम जर हलकं करायचं असेल तर मग काय करायचं की कधी पण आपण कोणतीही वस्तू काढली की ती जागच्या जागेवर ठेवून द्यायची, जेणेकरून घर नेहमी ऑर्गनाईज दिसतं.
आता हा जो तुम्हाला बेड दिसत आहे तर या बेडमध्ये एका साईडला मी अद्विकचे पूर्ण टॉयज ठेवलेले आहे आणि दुसऱ्या साईडला मी जे काही एक्स्ट्राचे आपले नॅपकिन्स असतात किंवा मग आणखी कोणाला काही द्यायसाठी किंवा मग काही जे डेकोरचं सामान असतं तर ते सगळं मी त्या ठिकाणी ठेवत असते. आणि त्या साईडला खेळणे आहे हे अद्विकला माहिती नाही आहे, बट काय झालं त्याला एकदा दिसले आणि त्याच्यामुळं त्यांनी खूप सगळे बरेच खेळणे वरती काढून ठेवलेले आहे. आता एकदा मला त्याचे खेळणेसुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज करायचे आहे. आता त्या रूमचं झाल्यानंतर मी किचनमध्ये आले आणि आम्ही गावावरून एक जे मसूरची डाळ असते तर ती आणलेली होती, तर ती मी डब्यामध्ये भरून ठेवली. बॉटल व्यवस्थित मस्त रिकामी करून घेतली, वॉश करून घेतली आणि त्यानंतर नंबर होता तो म्हणजे झाडाला पाणी घालायचा. आता काय होतं की आपण कामं तर करत राहतो, बट त्या गडबडीमध्ये आता देऊ नंतर देऊ करून झाडाला पाणी द्यायचं राहून जातं आणि हे मला करायचं नव्हतं. कारण आपल्याला तहान लागते तर झाडांनासुद्धा तहान लागते. जर आपलं झाडावरती खरंच प्रेम असेल तर आपण तेवढी काळजी घ्यायलाच हवी आणि म्हणूनच मी सगळ्यात पहिले कामं बाजूला राहू दिले आणि झाडाला पाणी घालायला आले. आणि कधी पण काय करायचं की झाडाला पाणी चेक करूनच द्यायचं. आता उन्हाळा आहे तर झाडाला पाणी हे लागतंच, बट जर नेहमी बाकीच्या डेजमध्ये काय करायचं की माती जर ओली असेल तर पाणी घालायचं नाही. मग काय होतं त्याचे जे रूट्स असतात झाडाचे तर ते खराब होतात आणि त्याच्यामुळं मग ते झाड पण मरून जातं. त्याच्यामुळं कधी पण पाणी हे चेक करूनच द्यायचं. एक दिवस पाणी स्किप झालं तरी चालते, बट फ्रिक्वेंटली पाणी द्यायचं नाही, चेक करून पाणी द्यायचं. त्याच्यामुळं झाड हे छान राहतात. आता ही जी गॅलरी आहे तर या गॅलरीमध्ये सुद्धा बरेच झाडे आहेत आणि ही जी नेट टाकलेली आहे तर ती थोडी कमी पडते. खालून आम्हाला त्याला जॉईंट मारून आणायचं आहे आणि हे टँगल हॅटसुद्धा छान ग्रो झालेलं आहे. मी काय करते की संध्याकाळच्या वेळी अशी नेट ओपन करून घेत असते आणि सकाळ झाली ऊन असली की तेव्हा पुन्हा लावून घेते, म्हणजे छान वाटतं असं. आणि किचनचं आटोपल्यानंतर किचनच्या गॅलरीमधले जे काही झाडे आहे त्याला पाणी घातल्यानंतर मग मी बेडरूममध्ये आले आणि बघा अद्विक अजूनही झोपलेलाच होता. आणि हो, आजपासून अद्विकची स्कूल स्टार्ट होणार होती. आता रोजची त्याला एवढी सवय पडलेली होती की तो 9 वाजता झोपेतून उठत होता आणि आज मी त्याला 8 वाजता 8:15 वाजताच झोपेतून उठवले. आता बस एवढं आवरून झालं की मी त्यालाच उठवणार होते. तर काय झालं की जे काही आपले ब्लँकेट वगैरे असतात तर त्याच्या मी घड्या वगैरे घालून घेत असते आणि पडदे वगैरे ओपन करून ठेवते, जेणेकरून तोच हळूहळू आपोआप उठतो. आणि जे काही कपडे घडी घातलेले असते तर ते मी लगेच कबडमध्ये लावून देते. सकाळी मी कितीही काम असो, हे जे प्रत्येक रूममधला पसारा असतो ना तर तो मी लगेच फटक्यात लावून देत असते, जेणेकरून घर हे नेहमी आपलं ऑर्गनाईज राहतं. ही जी बेडशीट आहे तर ही मी ऑनलाईन घेतलेली आहे आणि जवळपास 3 वर्ष झाले असतील आणि खरंच खूप छान मस्त क्वालिटी आहे आणि एवढी काही कॉस्टलीसुद्धा नाही आहे, रिजनेबल रेटमध्ये आहे. ही डबल बेडशीट आहे, तरी पण पुष्कळ लांब आहे आणि किंग साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर हवी असेल लिंक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, तुम्ही नक्की चेक करा. आता बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं होतं की हॉलमध्ये ह्या जे काही मी भिंतीला ज्या वॉलला फ्रेम लावलेल्या होत्या तर त्या खूप दिवसाच्या घेतलेल्या आहे आणि खूप छान मस्त क्वालिटी आहे. खरंच मस्त क्वालिटी आहे, बट ॲक्च्युली त्या दिवशी काय झालं की त्यातली एक जे फ्रेम आहे ते पडली खाली, त्याचं स्टिकिंग गेलं. बट आपण स्टिकिंग त्याला पुन्हा करून चिपकवू शकतो, तर ते माझं तेवढं काम राहिलं स्टिक करायचं. आता माझं बेडरूमसुद्धा आवरून झालेलं होतं आणि मग जे बेडरूमच्या साईडला जी गॅलरी आहे तर त्या तिथे जे झाडं ठेवलेले आहे तर सोबत मी त्यालासुद्धा पाणी घालून देत होते. आणि हे जे शेवंती आहे तर या पुष्कळ दिवसाच्या आम्ही घेतलेल्या आहे आणि खरंच अजूनही त्याला फुलं येतात आणि आम्हाला वाटलं होतं की बस हिवाळा असेपर्यंतच त्या जगणार आणि मग मरून जाणार. बट आम्ही जेवढ्या काही शेवंती घेतल्या त्या सगळ्यांना मस्त फुलं येत आहे. आणि तुळशीची मी मागेच कटिंग केलेली होती, तुळशीलासुद्धा छान मस्त मंजिऱ्या आलेल्या आहे. आणि हे जे आहे हे आम्ही फर्निचर जेव्हा आम्ही केलं तेव्हाच असे बॉक्स बनवून घेतलेले होते, तर त्या ठिकाणी पण छोटे छोटे काही मी प्लांट्स ठेवलेले आहे, तर त्यांनासुद्धा मस्त पाणी घालून दिलं आणि छान मस्त असं झाडांनाही आता फ्रेश करून दिलं. आणि घरामधलं तर सगळं आवरून झालेलंच होतं आता आणि थोडी काही भांडे माझे बाकी होते. तर आज मला बनवायचं होतं आलूचे पराठे आणि अद्विकचा टिफिनसुद्धा रेडी करायचा होता आणि त्याच्यामुळं मग मी मस्त असे आलूचे पराठे बनवायसाठी घेतले आणि सोबत काय बनवायचं तर मस्त टोमॅटोची चटणी बनवायसाठी घेतली. आणि मी सिम्पलच बनवते आलूचे पराठे, तुम्हीसुद्धा बनवून बघा, खूप छान टेस्टी होतात. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, थोडीशी हिंग आणि ओवा आणि आपली तीळ, तर हे सगळं मिक्स करते आणि आलू छान मस्त स्मॅश करून घेते आणि ते सगळं भिजवूनच मग मी पराठे करायला घेते आणि छान होतात पराठे.
जेव्हाही मी काही बनवत असते तर जेव्हा आपण कांदा वगैरे कापतो किंवा मग आपण भाज्या कापतो तर छोटासा मी तिथे डबा ठेवत असते आणि त्याच्यामध्ये जमा करून मग तो डस्टबिनमध्ये टाकते. कारण 10 वेळा मग आपल्याला डस्टबिन उघडायची गरज पडत नाही. आता आज तर अद्विकचा फर्स्ट डे होता, त्याच्यामुळं मग मी त्याचे नेल्स वगैरेसुद्धा कट करून दिले आणि तो छान नेल्स कट करू देतो आणि मस्त त्याला ब्रश वगैरे करून त्याची अंघोळ वगैरे घालून दिली आणि त्याला रेडी केलं. आज स्कूलचा ड्रेस घालायचा नव्हता, त्याला सिव्हिलमध्येच जायचं होतं. तर छान मस्त त्याला लोशन वगैरे लावून दिलं, छान मस्त त्याला रेडी करून दिलं आणि त्याचे बाबा ॲक्च्युली ड्युटीवर गेलेले होते आणि मलाच त्याला पोचवून द्यायचं होतं. मुलांना रेडी करताना किती चुडबुड करतात मुलं. तुमचेही मुलं असेच करतात का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि फायनली मी त्याला रेडी केलं आणि तो स्वतःची चप्पल किंवा शूज स्वतःच्या हातानेच घालतो. स्कूलमध्ये तर बऱ्याच गोष्टी शिकवतात, बट घरी आल्यानंतर आपण जर त्याच गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या तर मुलांना चांगल्या सवयी लागतात. अद्विकला स्कूलमध्ये सोडून दिलं आणि तिकडून आल्यानंतर सर्वात पहिले मी नाश्ता वगैरे करायला घेते. बट आज मी नाश्ता करायला घेतला नाही, तर मी जे काही वॉटरमेलन होतं तर तेच खात होते आणि सोबतच मग थोडा वेळ बसून मोबाईलसुद्धा मी बघून घेतला आणि त्यानंतर मग मला झाडायचं होतं घर आणि मग छान मस्त सगळं घर झाडून घेतलं. पूर्ण घर मी सोबत झाडून घेते आणि त्याच्यानंतरच मग पोछा मारते. आणि जर झाडायच्या वेळेस मला कुठे धूळ वगैरे दिसला तर तो सुद्धा मी कापडने पुसून घेत असते आणि असं जर आपण वरच्या वर आपले जे छोटे मोठे कामं आहे ते आटपून घेतले तर घर नेहमी छान ऑर्गनाईज राहतं. आता हा जो कूलर आहे त्याच्यावरती जे तुम्हाला मिरर दिसत आहे तर ते सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेले आहे आणि छान आहे मस्त. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यानंतर सगळे कामे आटोपलेली होती, अंघोळ वगैरे सगळं झालेलं होतं आणि छान मस्त. आता उन्हाळा आहे तर बाहेर जायच्या आधी आपण पाणी पिलं पाहिजे, म्हणून मग मी पाणी पिऊन घेतलं आणि अद्विकचा स्कूलचासुद्धा टाईम झालेला होता. 12 वाजलेले होते तर मला त्याला घ्यायसाठी जायचं होतं. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.